तर धुळे महापालिकेमध्ये भाजपचं खातं उघडलंय। मतदानापूर्वीच धुळ्यामध्ये भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजित राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपचं तिकीट मिळालं होतं। आज अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाले, त्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या। धुळे महानगरपालिकेतील त्या पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती। आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारही जे अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोध साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे। या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावळ आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी शतशः आभारी आहे। भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे। सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल। तर कल्याण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।